एव्हरीवन, आज तर श्रुती यांचा वाढदिवस आहे. त्यांना सगळ्या सबस्क्रायबर्सने हॅपी बर्थडे म्हणा. हॅपी बर्थडे टू मी. स्वतःच म्हणते मी. आणि आज आमचा NSSचा डे 5 आहे आणि बस आलेली आहे. आम्हाला आता एंट्री करायची आहे, निघायचंय. साफसफाईसाठी, स्वच्छता करण्यासाठी निघालो होतो. मारुती मंदिर पुढे आहेत आणि बाकीच्या टीम्स मागे दिसत नाही. आम्हाला कामाचा इतका उत्साह की आम्ही सगळ्यांच्या पुढे आहोत. आता मी मराठी शाळेजवळ आलेलो आहोत आणि तर साफसफाई सुरू आहे. हे बघा, अगोदर इथं किती सारा कचरा सुरू आहे. आणखीन आमचे टीम मेंबर्स ते तिकडे गेलेले आहेत चारी बाजूला. आणि आता नंतर दाखवतो स्वच्छ केल्यानंतर कसं दिसतंय. तर आता आम्ही मंदिरात परत आलोय. आम्ही चहा पिऊन आलोय, घेऊन आलोय. आम्हाला शाळेत ज्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला त्यांना शाळेत आणि हे आमचे टीम मेंबर्स थकलेत लई, फ्रेश होऊन बसलेत. तर आता आपण चाललोय हेल्थ कॅम्प मध्ये चालली ना, हेल्थ कॅम्प साठी चालली शाळेमध्ये. हे बघा, आमची टीम सी ब्लड ग्रुप आणि HB चेकअप करणार आहे आम्ही. वी आर रेडी. ब्लॉगसाठी व्हिडिओ काढते. कोण चालवतं? माझा पप्पा अरे तर एका बुक्कीत आडपाडी एका बुक्कीत आमच्या वर्गाची तुला व्हिडिओ घेते. आमच्या वर्गाची पोराला बेकार. आता काही वेळातच तिथे व्याख्यान होणार आहे. खरं तर दररोज आम्ही तिथं मारुती मंदिरात जातात, पण आज लोकेशन चेंज आहे. इथेच गेस्ट आलेले आहेत. चेअरपर्सन पुढे बसलेले आहेत पहिल्या लाईनला. चेअरपर्सन मग भांडत होते मगापासून की मला नाही बसायचं, कोणीतरी दुसरे चेअरपर्सन. वाढदिवसाला एवढा बहुमान मिळाला तर घ्यावा नको म्हणते, म्हणूनच घेतला वाटतं त्याचा. होय, आता काही वेळातच होईल सुरुवात. आणि विषय काहीतरी कॅन्सरशी निगडीत आहे, जो की कळेलच सांगितल्यानंतर. जेव्हा कोणी हाताने साधून शोधून देतं तेव्हा बोट रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे
बंड्याला उठवते. कोण बंड्या? बंड्याला उठवतात आणि विचारते, बंड्या सांग बरं दळण म्हणजे काय असतंय. मग बंड्या म्हणतो हा दळण वळण म्हणजे काय असतंय. मग बंड्या म्हणतो, सर मुलगी जेव्हा दळण घेऊन वळून के घर से कुछ फरिश्ते फरार हो गए. खुदा के घर से कुछ फरिश्ते फरार हो गए. कुछ पकड़े गए, कुछ हमारे यहाँ. अशा प्रकारे आमचा डे 5 संपलेला आहे. आता आम्ही परत कार्यक्रमानुसार निघालो.